महानायक, संभाजी, पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन कोणी केले आहे असा प्रश्न जो आहे या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। बघा, महानायक, संभाजी, पानिपत। आता आपल्याला या ठिकाणी काही कादंबऱ्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला त्याचे लेखक 100% परीक्षेमध्ये या टाईपचा प्रश्न हा विचारणार म्हणजे विचारणारच। ओके, बघा पर्याय बघा, रणजित देसाई, विश्वास पाटील, शंकर पाटील की शिवाजी सावंत। तर विद्यार्थी मित्रो, आता आपल्याला माहित आहे या ठिकाणी जी कादंबरी आहे आपली, ओके बघा आपल्याला कादंबऱ्या कोणत्या दिलेल्या आहेत? पानिपत ही कादंबरी कोणाची आहे? प्रसिद्ध तर विश्वास पाटील यांची आहे। ओके, आपण पानिपत या कादंबरीवरून यांना ओळखू शकतो। कोणाची आहे? विश्वास पाटील। पर्याय क्रमांक 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा, आता याच्या व्यतिरिक्त अजून जर बघतो म्हटलं विद्यार्थी मित्र, तर आपण स्पष्टीकरण समजून घेऊया। बघा, रणजित देसाई यांची एक कादंबरी प्रसिद्ध आहे, ती कोणती आहे? तर श्रीमान योगी। ओके, रणजित देसाईची कोणती आहे? श्रीमान योगी ही रणजित देसाई यांची प्रसिद्ध कादंबरी आहे। त्यानंतर शंकर पाटलांची आहे विद्यार्थी मित्र कोणती? तर टारफुला ही कादंबरी आहे। ओके, कादंबरीच आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी कादंबरी संदर्भात देत आहे। नंतर शिवाजी सावंत यांची आहे एक प्रसिद्ध कादंबरी, ती म्हणजे मृत्युंजय। ओके, मृत्युंजय ही शिवाजी सावंत यांची प्रसिद्ध कादंबरी आहे। बघा, आपल्याला कादंबऱ्या विचारलेल्या आहेत। ओके, शिवाजी सावंतची कोणती आहे? मृत्युंजय। शंकर पाटील यांची आहे टारफुला। रणजित देसाई ज्यांचे श्रीमान योगी, आणि याचं एक पुस्तक देखील प्रसिद्ध आहे यांचं। ओके, ते म्हणजे श्रीमान योगी हे पुस्तक आहे। कादंबरी जर म्हटलं तर कादंबरी आहे विद्यार्थी मित्रांची स्वामी कादंबरी येतं। ओके, कोणती आहे? स्वामी ही कादंबरी आहे रणजित देसाई यांची। ओके, श्रीमान योगी हे प्रसिद्ध पुस्तक त्यांचं त्या ठिकाणी आहे। या व्यतिरिक्त विद्यार्थी शिवाजी सावंत यांचे मृत्युंजय आहे। ओके, शिवाजी सावंत यांचं अजून एक आहे, ते म्हणजे प्रसिद्ध असणार कोणतं आहे? तर छावा। ओके, छावा हे देखील प्रसिद्ध पुस्तक आहे त्यांचं। बघा, अशा पद्धतीने आपण अगदी डिटेलमध्ये स्पष्टीकरणासह जे आहे या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। नक्कीच आपल्याला जो आहे परीक्षेमध्ये या व्हिडिओचा फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रो। याच स्वरूपाचे प्रश्न आपल्याला वारंवार रिपीट होत असतात, त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, स्पष्टीकरण जर आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे विद्यार्थी मित्रो। ओके।